चैतन्य विद्यावंता नाही. जगाच्या पाठीवरील सर्व देवतांपैकी श्रेष्ठ असलेली चैतन्य देवता आणि तिचा विद्यावंत हा सर्वश्रेष्ठ विद्यावंत, त्याची सुद्धा जेवढी स्वस्थता नाही तेवढी तिच्या बोधवंताची स्वस्थता आहे. मग ही स्वस्थता जर येत नसेल, चेहऱ्यावर दिसत नसेल, तर आपण स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे. आपण तपासतो पण आपण दुसऱ्याला तपासण्याचा प्रयत्न करतो. ते रागवले, ते हसले, ते रडले, ते चिडले, मी कसा आहे हे जेव्हा आपण पाहतो. म्हणून सर्वज्ञांनी महदाईसेला निरूपण करताना सांगितलं, बाई आत्मज्ञाने मोक्ष. हे आत्मज्ञान म्हणजे स्वतःला तपासणं. श्रीकृष्ण भगवंतानं गीता निरूपण करताना सुद्धा तुम्ही सूक्ष्मतेनं अध्ययन करा. पहिल्या 10 अध्यायामधल्या अर्जुनाच्या शंका प्रापंचिकच आहेत. तो प्रपंचाविषयीच बोलतोय. विश्वरूप दाखवलं की तिथून त्याची शंका बदलल्या, त्याच्या जिज्ञासा बदलल्या, त्याच्या अपेक्षा बदलल्या आणि त्याचा स्तर उंचावला गेला. आणि तो पटकन श्रीकृष्ण भगवंताला म्हणतो, ठीक आहे ना, भक्ताला परमेश्वर आवडणं स्वाभाविक आहे, पण परमेश्वराला कोणता भक्त आवडतो. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं निरूपण केलं आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे. तो भक्त परमेश्वराला सर्वात जास्त आवडतो जो संतुष्ट आहे. पण फक्त संतुष्ट नेहमी सतत संतुष्ट, संतुष्टतेच्या पुढे शब्द येतो संतुष्ट सततम योगी, जो सतत संतुष्ट आहे. पाऊस पडत होता, जे मध्ये बसलेले होते खुश होते. पाऊस लागत नव्हता. बाजूला बसल्यांना वारं लागत होतं, तो पण बरं वाटत होतं. वारं सुरू झालं आणि मग पाऊस तुषार आतमध्ये यायला लागली, मग असं वाटायला लागलं आतमध्ये बसलो असतं तर बरं झालं असतं. छोटी छोटी गोष्टीत आपण अस्वस्थ होऊन जातो. इतका पाऊस बापू वर्षभरात पडला नाही एवढा पाऊस. म्हटलं ठीक आहे ना, पडला तर पडला, आपण कुठे वाहून गेलो. पाणी खालून जाण्याची व्यवस्था केलेलीच होती. स्वस्थता फार मोठी गोष्ट असते. म्हणून तुम्ही विचार करा, श्रीकृष्ण भगवंत देखील अर्जुनाला पद्मपत्राचा न्याय देतात. चिखलामध्ये कमळ फुललेलं आहे, तळाला असंख्य कृमी कीटक आहेत, पण तरी सुद्धा पद्मपत्र त्याच्यापासून सुरक्षित आहे आणि त्या काट्यावर सुद्धा ते फुललेलं आहे. आदरणीय विवेक शास्त्रींनी जिथे सुरुवात केली होती गुलाबाच्या फुलाच्या संदर्भामध्ये, एवढ्या काट्यामध्ये सुद्धा गुलाब कसा फुलत असेल. एक कविता फार सुंदर आहे. कसं सांगा, कसं जगायचं. कणत कणत की
तुमचा कवितेचा संबंधच नाही कुठे दिसत. सांगा कसं जगायचं, कणत खणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा कसं जगायचं. काट्यामधून गुलाब फुलून येतो, विचार करा त्या गुलाबाला कोणी शिकवलं असेल फुलायला, त्या गुलाबाला कोणी शिकवलं असेल हसायला, तरी तो फुलतो, तो स्वतःचा दरवळ देत असतो, गंध आहे, सुगंध आहे, परमानंद देण्याचा प्रयत्न करत असतो. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला आहे त्या परिस्थितीत स्वतःला उतरवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कौशल्य आहे. बाहेरच्या गोष्टी आत्मसात करता येतात, पण हे कौशल्य विकसित करावं लागतं. मोठी माणसं मोठी त्यावेळी असतात की ते आहे त्या परिस्थितीत स्वतःला त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून काल पाण्याचा त्रास वाटत होता, आज गरमीचा त्रास वाटायला लागला. आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही सुख शोधायला लागलात की नाही, आपण समाधानी असतो. म्हणून सुखापेक्षा मोठी कल्पना जर काय असेल तर संतुष्टता आहे आणि ते समाधान. जर आपण ईश्वर साधनवंत असेल तर हे समाधान आणि हे स्वस्थता आपल्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूयात. आता योग असा आहे, साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या भेटीसाठी आदरणीय ज्ञानरत्न वैराग्यमूर्ती आचार्यांची भेट घडवून आणली. काल तुम्ही ठरवलेलं नव्हतं, मी ठरवलं नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. आज सकाळी अचानक 11 वाजता आचार्य श्री शहाद्याच्या बाबांकडे भेटायला गेल्यानंतर आम्हाला समजलं आदरणीय बाबा येत आहेत भेटायला. आणि मग फार समाधान वाटलं आदरणीय अण्णांनी प्रत्यक्ष फोन करून. या निमित्तानं तुम्हाला आम्हाला सर्वांना भेटीचा योग मिळतो आहे. आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्या प्रत्येक साधकाची की ज्यांच्या निमित्तानं त्यांचं दर्शन मला झालं. कितीतरी दर्शनाच्या भेटीचे कितीतरी विविध प्रकारचे लाभ. पद्मनाभी देवाचे तेसने अनिष्ट चुकले, कुणाच्या भेटीने? भटाची ये भेटी. लक्षात घ्या, एका साधनवंताची भेट इतक्या स्वस्थतेला देते. अनेक चुकीच्या गोष्टींना दूर करण्याचं काम ही स्वस्थता आणि ही भेट करत असते. म्हणून खरं तर परमेश्वराकडं ही भावना व्यक्त केली पाहिजे. काय माहिती दररोजच्या भेटीमध्ये आपल्याला दररोज एक एक नवीन नवीन अधिकरणं आपल्याला भेटण्यासाठी मिळतील. देवाला प्रार्थना करूयात. समारोपापर्यंत निश्चित काही ना काहीतरी नवीन नवीन अधिकरणांच्या भेटी होणार अशी मला निश्चित खात्री आहे. नवे नवे तर परमेश्वरावर माझी श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आजच्या योगामध्ये आपण आपल्या विषयाकडे येतो आहोत. श्रीकृष्ण लीळामृत. काल मी ग्रहपाठ दिला. आमच्या भगिनी फार हुशार आहेत, सर्व आदरणीय तपस्विनी साध्वी. मी काल ग्रहपाठ दिला होता, बऱ्याच लोकांच्या लक्षात असेल असं मला वाटतं. महादाईसेला स्वामी म्हातारी असं म्हटले होते, आहे की नाही? आणि मग मी प्रश्न असा तुम्हाला ग्रहपाठ दिला होता, तुम्ही शोधला असेल. चरित्रामध्ये शांतबाईसांना म्हातारी असं म्हटलं. बरं, अजून बाईसांना म्हणजे आबाईसांना म्हटलं होतं, बाईसांना. चरित्रामध्ये म्हातारी असा संदर्भ सर्वज्ञांनी 3 वेळेला उच्चारलेला आहे. एक तर महादाईसेच्या संदर्भानं, शांतबाईसेच्या संदर्भानं, येथोणी म्हणितले ते म्हातारी येसीची घडले. आणि तिसरा संदर्भ नागूबाईसांच्या संदर्भामध्ये, बाईसांच्या संदर्भामध्ये, म्हातारी तमाचा मोठाळा का. शांतबाईसांना म्हातारी हा संदर्भ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गुणरूप अर्थाने वापरतायत. जे म्हणितले जसं आहे तसं घडलं. बाईसांना मात्र म्हातारी इथे संदर्भ असा आहे, तमाचा मोठाळा का, गाठोडा आहे, सतत तमतम आहे. परी एकची निके जे येणेविन तेसी गतीची नाही. आपल्याला एक ना एक दिवस शांतबाईसा होता आलं पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला ग्रहपाठ दिला होता. अनेकांनी त्या दृष्टीनं चिंतन केलं. टाळ्यांच्या गजरात त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. श्रीकृष्ण लीळामृताचा संदर्भ आपण अभ्यासतो आहोत. वत्साहरण काव्यग्रंथामध्ये फार एक सुंदर श्लोक आहे. प्रकृती पुरुष विवेकाते जैसे परमहंस जाणते तैसे क्षीरा निरा निवाडू करीते ते निर्मळ राजहंस. जीव हंस परमेश्वर, बोलायचं ना पटकन, परमेश्वर परमहंस. मग हंसाला परमहंसाकडे जायचं आहे तर ते गुणधर्म स्वीकारावे लागतील की नाही, आत्मसात करावं लागेल की नाही. लग्नाचा कार्यक्रम ठरतो, मुलगी पाहायला सुरुवात होते. आपण नातं जोडताना कसं जोडतो? बरोबरीचं पाहिजे बाबा, बरोबरीचं पाहिजे. मुलाची उंची मुलीची उंची बरोबरीतली पाहिजे. सर्व व्यवस्था शिक्षण बरोबरीतलं पाहिजे.
आणि बाकीच्या सर्व बरोबरीच्या गोष्टी तुम्ही तर शोधताच, ते सांगायचीच गरज नसते. प्रत्येक ठिकाणी माणूस मित्रसुद्धा कुठे शोधतो? बरोबरीचाच पाहिजे की नाही? स्वाभाविक आहे. सर्वज्ञ संस्कृतमध्ये सुभाषित आहे, समान व्यसनेषु शक्यम. सख्य तो कुणाशी होतं? ते बरोबर जे समान व्यसन करतात. आता एक तंबाखू खातो पण चुन्याची पुडी नाही, तो बरोबर माणूस शोधत शोधत जाणार, कारण ती समानता एक गोष्ट अशी आहे. जीव हंस आहे पण त्याला परमहंसाकडे जायचं आहे. वत्साहरण काव्यग्रंथ फार सुंदर आहे. आचार्य श्री दामोदर व्यासांचा हा वत्साहरण काव्यग्रंथ आहे. सप्त काव्यग्रंथामधला अतिशय महत्त्वाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये ब्रह्मा वासुरुवे भुलुवाला या लीळेचा आशय आहे. पण त्याच्यामध्ये महानुभावांची व्याख्या आहे. आपण महानुभावांचा श्रीकृष्ण अभ्यासतो आहोत. तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक धर्मसंप्रदायानं श्रीकृष्ण भगवंताकडे वेगवेगळ्या दृष्टीनं पाहिलं. कुणी अद्वैताच्या रूपानं पाहिलं, कुणी कर्मवादाच्या रूपानं पाहिलं. प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी भिन्न आहे. परंतु महानुभाव संप्रदायानं श्रीकृष्ण भगवंताकडे पाहताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं, बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीचे दास्य घडे तै जीव संसारापासून मुंज. मग महानुभावांचं काय लक्षण आहे? महानुभावांचं वर्णन या ओवीमध्ये असं केलेलं आहे, ज्यांची प्रकृती पुरुष विवेकात आहे, ज्याच्याकडे विवेक आहे. महानुभावाचं पहिलं लक्षण आहे ज्याच्याकडे विवेक आहे. आणि कृष्ण म्हणजे विवेक आहे, लक्षात ठेवा. कृष्ण प्रत्येक ठिकाणी विवेकामध्ये जगतो. विवेक आहे त्याच्याकडे. तुम्हाला माहिती असेल, जेव्हा कालयवन पाठीमागे लागतो, कालयवन हा भारतामध्ये आलेला पहिला मुस्लिम आहे, पहिला यवन आहे. अफगाणिस्तानातून आलेला आहे. तो पहिल्यांदा आला. तो एकटा कसा येईल? पूर्वी अशी व्यवस्थाच होती, आपापला जनानखानासोबत. मग त्याची जी पुढे पुत्र संतती झाली ती आर्यावर्तामध्ये राहिली आणि तिथून पुढे यवनांची व्युत्पत्ती सुरू झाली, असा संदर्भ भाष्यात आलेला आहे. इथे कुठल्या जाती व्यवस्थेवर बोलल्या जात नाही, पण ही व्यवस्था मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण भगवंताच्या पाठीमागे कालयवन पळतोय, श्रीकृष्ण भगवंत पळतायत पुढे. एकदा श्रीकृष्ण भगवंतानं पाठ दाखवली. तुम्हाला चरित्राचा संदर्भ माहिती असेल. पळत असताना शत्रूला पाठ दाखवतायत श्रीकृष्ण भगवंत, पण तरी विवेक जागा आहे. लक्षात ठेवा. आपण पडताना सुद्धा सरळ पडत नाही. आपण ठरवू शकतो का मला आता पायरीवरून पडायचं आहे? महादैसाने एकदा पडून दाखवलं. पहा, तुम्हाला चरित्राचा संदर्भ माहिती असेल, आहे की नाही? स्वामींनी 3 वेळेला तीच कृती करून घेतली तिच्याकडून. याचं कारण असं आहे, आपला विवेक जागृत असला पाहिजे. तो महानुभाव म्हटला जातो की ज्याचा विवेक जागृत आहे, ज्याची प्रकृती सात्विक आहे आणि ज्याची प्रकृती राजहंसासारखी. लक्षणे राजहंसाचं फार मोठं. जगाच्या पाठीवर एकमेव असा प्राणी आहे, पक्षी आहे, त्याच्यासमोर दुधामध्ये पाणी मिसळून जरी ठेवलं ना, तो बरोबर दूध प्राशन करतो. तो पाणी कधीच प्राशन करत नाही. त्याच्यासाठी विवेक लागतो. लक्षात ठेवा. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्यातला फरक समजला पाहिजे. आणि महानुभाव पंथातल्या लोकांना ही व्यवस्था समजते, म्हणून इथे अंधश्रद्धा शिकवली जात नाही. बाबा वाक्यम प्रमाणम नसतं. इथे शास्त्र जे सांगतं ते आम्ही स्वीकारतो. लक्षात ठेवा. म्हणून ज्याचा विवेक जागृत आहे त्याच्या अंतःकरणामध्ये कृष्ण आहे. वत्साहरणामध्ये राजहंसाची उपमा दिलेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण राजहंस आहोत. आपल्याला दूध निवडता आलं पाहिजे. संत कबीरांचा एक सुंदर दोहा आहे, न्याय दिलेला आहे. म्हणाले, एखादी गृहिणी असते, तिच्या हातामध्ये सूप असतं, स्वयंपाकघरात असते. सुपामध्ये धान्य घेतल्यानंतर त्याचं काही कचरा देखील असतो आणि ती पाखडण्याचं काम करते. पाखडताना माहीत आहे काय करते? बरोबर अशा प्रकाराने तिने गती दिलेली असते. माझ्यापेक्षा तुमचा अनुभव जास्त आहे. आता पाखडण्याची सवय फार कमी झाली, जाते कमी झाले, पाखडण्याचा सवय कमी झाली, सगळं यंत्रवत्ता आली. पण पाखडताना अशी गती मिळते की बरोबर कचरा पुढे येतो. थोता देई उडाय, कचरा तो काढून टाकतो आणि सार सार ग्रहिलय, जे साररूप आहे ते आत्मसात करता आलं पाहिजे. आपण महानुभावांचा श्रीकृष्ण अभ्यासतो आहोत, आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून आपला विवेक जागृत असला पाहिजे. तो कृष्ण स्वीकारायचा, तो कृष्ण आत्मसात करायचा. काल अनेकांनी माझ्याशी संवाद केला. आमच्या एक माता आहेत. आपला विषय राग आणि क्रोध याच्यावरती सुरुवात होता. राग म्हणजे आवडी, श्रीकृष्ण भगवंताची आवडी कशी होती, आणि क्रोध म्हणजे क्रूर भाव अंतःकरणामध्ये येणे. जिथे आपुलकी तिथेच राग असतो, तिथे प्रेम आहे, तिथे वात्सल्य आहे. क्रोध हा इतर ठिकाणी असू शकेल. श्रीकृष्ण भगवंतांनी ज्या नात्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत वावरले त्या प्रत्येक ठिकाणी दिसताना श्रीकृष्णाच्या नावाचा जेव्हा आपण विचार करत होतो काल, श्रीकृष्ण भगवंताचं नावच असं आहे की प्रत्येक अक्षर एकमेकामध्ये जुळलेलं आहे. प्रत्येक अक्षर पहा.
एकमेकामध्ये गुंतलेला आहे, पण इतका गुंतलेला असून सुद्धा तो सर्वांच्या अतीत आहे, सर्वांपेक्षा वेगळा आहे, अविक्रिय आहे. एकेका स्त्रीला 10-10 मुलं आहेत, एक मुलगी, एवढा मोठा परिवार, तरी श्रीकृष्ण भगवंत कुठे ऋतून बसले नाहीत. माणूस दुःखी कुठे होतो माहिती आहे? तुम्हाला छान उदाहरण सांगतो, तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल. आपण भूतकाळामध्ये गुंतून बसलेलो असतो. बाबा काय आमची जमीन होती, काय आम्ही पाटील होतो, एक कालखंड होता, या परिसरात आमची शेती होती, एवढा मोठी धनसंपत्ती, एवढा मोठा वाडा होता, चौसोपी वाडा. ती माणसं भूतकाळामध्ये रमतात, म्हातारी माणसं विशेषतः. बाबा एक काळ होता आमचा असा आहे की भूतकाळामध्ये रमणारी माणसं. वर्तमान काळात ती गोष्ट दिसत नाही, माणूस दुःखी होतो. तरुण पिढी भविष्य काळामध्ये विचार करत असते, उद्या असं होईल, परवा तसं होईल, 2 मजले बांधू, 3 मजले बांधू. तुम्हाला शेकचिल्लीची कथा माहीत आहे? काचेचे भांडे विकायचं काम करायचं, झाडाखाली जाऊन बसला, झोप लागायची वेळ आली, झोप लागते, झोपेमध्ये स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये विचार करतो, सर्व भांडे विकले, प्रचंड पैसा आला. पैसा आल्यानंतर पहिल्यांदा घर बांधलं. आता घर बांधल्यावर एकटाच काय करणार, मग पत्नी आली पाहिजे. पत्नी आली, कोणीतरी पाहुणे आले, याचा मित्र आला आणि यांनी सांगितलं त्याला पाणी दे, चहा कर. ती म्हटली आज खूप गरम झालं, मी पाणी नाही देत, चहा नाही देत. त्याने पटकन लात मारली आणि पत्नी बाजूला जाऊन पडली. स्वप्नात चाललंय पण भांडे मात्र फुटून गेले होते. माणसं स्वप्नामध्ये जगतात. विचार करा, आपला प्रपंच स्वप्नवतच आहे. थोडं सूक्ष्मतेनं चिंतन करा, हे याच्याशीच निगडीत आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत या स्वप्नाच्या पलीकडे जाऊन दिव्य दृष्टी देण्याचा प्रयत्न करतात, जी अर्जुनाला प्राप्त झाली. इतरांना श्रीकृष्ण भगवंताचं दिव्य स्वरूप कळलं नाही, जे फक्त अर्जुनाला समजलं. संजयाने पाहिलं पण अनुभवलं नाही. अनुभवलं कोणी? अर्जुनाने अनुभवलं. संजयने फक्त, संजय तर पत्रकार आहे, तुम्हाला माहीत असेल, इकडची बातमी दुसऱ्या पेपरमध्ये छापणं एवढं संजयाचं काम होतं. तिथे युद्धभूमीवर काय चाललंय धृतराष्ट्राला सांगण्याचं काम करणारा पहिला पत्रकार म्हणजे संजय आहे. सांगण्याचं काम करत होता. मी संजय फक्त महाभारतातलं संजयाबद्दल बोलतोय, तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवायचं. मुळात गोष्ट अशी असते, माणूस पत्रकाराचं काम करतो पण त्याला त्यातला आत्मसात करता येत नाही. श्रीकृष्ण भगवंत असा आहे. आणि श्रीकृष्णाच्या आदरणीय बाबांनी फार सुंदर सुरुवात केली. खरं म्हणजे सुरुवातीला माईक असायला पाहिजे होतं. बाबांनी ज्या अमृताकडून सुरुवात केली होती, परमेश्वराचं नामच अमृतमय आहे. परमेश्वराच्या नामामध्येच एवढी गोडवा आहे, एवढी पवित्रता आहे. विचार करा, आंब्याचा प्रत्येक कण किती गोड असतो. प्रत्येक कणामध्ये गोडी केली. साखरेच्या प्रत्येक कणामध्ये गोडी आहे, उसाच्या प्रत्येक कणामध्ये गोडी आहे. आणि गोडी अनुभवता आली पाहिजे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी पैसता निद्रे ना कवी, कीर्तनी पैसता. श्रीकृष्ण भगवंताचं जीवन असं आहे. नामामध्ये अशी गोडी आहे, अशी पवित्रता आहे. बऱ्याचदा आपलं असं होतं, निरूपण ऐकायला बसतो पण आपण सोबत आळस घेऊन आलेलो असतो. लग्नाच्या कार्यालयात गेल्यावर कधी आपल्याला जांभळी येते का? नाही येणार. तिथे आपण दुसऱ्याकडे बघत असतो, तपासत असतो, तो कसा आहे, ते कसा आहे, हा कसा आहे. पण धर्मवार्ता ऐकायला बसलं की आपल्याला झोप येते. आणि भजनामध्ये सुंदर सांगितलं, कीर्तनी पैसता निद्रे नागवी,
बैसता निद्रे नागविले मन माझे कुंतने मन माझे कुंतने विषय सुख विषय सुख अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. परमेश्वराचं नाम असं आहे ज्यामध्ये अमृत आहे, गोडवा आहे, माधुर्य आहे, पावित्र्य आहे. एकमेव श्रीकृष्ण भगवंताचं वैशिष्ट्य आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी तो कृष्ण सांगितला आणि बोलताना स्वामी म्हणतात श्रीकृष्ण भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे, आराधलिया मुक्ती का विरोध लिया मुक्ती. फार सुंदर दृष्टांत आहे भिंगुर्टीचा दृष्टांत. किती सुंदर आहे. भिंगुर्टी एखाद्या आळीला पकडते, आणून आपल्या त्या घरट्यामध्ये ठेवून देते आणि आतली आळी चिंतन करत असते. आवडीने करते का होती चिंतन? कशी करते? भीतीने करते ना. ती परत येईल, डंख मारेल आणि मला खाऊन टाकेल. पण ही भीतीने का होईना चिंतन करता करता स्वामी सांगतात तेसी पाख निघते आणि ती आळी सुद्धा स्वतः भिंगुर्टी बनून जाते. परमेश्वराच्या नामाचं चिंतन करत करत हा जीव सुद्धा परमेश्वराच्या आनंदाला पात्र होतो. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आम्हाला त्या राजहंसाच्या मार्गानं परमहंसाकडे जर जायचं असेल, नाम अशी साधन आहे आणि श्रीकृष्ण भगवंताच्या या नामाचं गोडीच असेल. तुम्ही विचार करा, अनेक लीळा संदर्भ पहा. श्रीकृष्ण भगवंताचं सर्वात जास्त भीतीने नाव घेतलं असेल तर कंसानं घेतलं. भीतीनेच घेतलं की नाही, पण निश्चित त्या नामाचं स्मरणात रूपांतर झालं असेल की नाही, काही का होईना तर लाभ झाला असेल की नाही. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचंच हे वैशिष्ट्य आहे, आराधलिया मुक्ती का विरोध लिया मुक्ती. ज्याने वंदन केलं तेही मुक्तीला प्राप्त झाले, ज्यांनी विरोधाच्या रूपानं का होईना चिंतन करत गेला त्याला सुद्धा त्याच रस्त्यानं जाता आलं. परंतु हळूहळू का होईना त्याची ऊर्ध्व रूपता होईल. अनेक लीळा संदर्भ आपल्याला माहीत आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या अवताराचा संदर्भ आपण अभ्यासतो आहोत. श्रीकृष्ण भगवंताच्या एका महत्त्वपूर्ण 32 लक्षणाच्या टिपेमध्ये एक फार सुंदर म्हणजे ओवीचा संदर्भ आलेला आहे. आदरणीय बाबा जिथे सुरुवातीला म्हणाले की कार्यक्रम कशासाठी करायचा, परमेश्वराचा अवतार कशासाठी होतो, याचं कारण आहे. लक्षात ठेवा, कारणोद्भवम कार्यम. जगाच्या पाठीवर असं कुठलंच कार्य नाही जे कारणाशिवाय होत नाही. कारण काही ना काहीतरी आहेच. आपला जन्म होण्यासाठी सुद्धा आपलं कर्म कारण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयना. पाठीमागं हे कारण आहे आणि या कारणातून पुढे कार्य होणार आहे. कारणोद्भवम कार्यम, पण त्याच्यामध्ये तत्र द्विविधम, 2 प्रकारच्या गोष्टी सांगतायत. एक प्रधान असतं, एक अनुषंगिक असतं. कार्य अनुषंगिक आहे, कारण प्रधान आहे, कारणातून कार्य आहे. पण श्रीकृष्ण भगवंताचं असं आहे, प्रत्येक अवतार उद्धारासाठीच होतो, नाही असं नाही. पण श्रीकृष्ण भगवंताची एक आगळी वेगळी ओळखण सांगितली. यथा श्रीकृष्णावतारे, श्रीकृष्ण अवताराचं वैशिष्ट्य आहे. म्हणाले ज्योद्धरणम भूभार हरणम. स्वामींचं काय वैशिष्ट्य आहे? सप्तव्यसन माहिती आहे तुम्हाला स्वामींचे? सप्त वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये पहिलं गोष्ट अशी आहे, कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन येत जीव उद्धरीचे ती व्यसन. कोणाचं आहे? आपल्या स्वामींचं आहे. पण श्रीकृष्ण भगवंताचं असं नाही आहे. श्रीकृष्ण भगवंताचं लक्षणच वेगळं आहे. म्हणाले श्रीकृष्ण भगवंताचं पहिलं लक्षण आहे की भूभार हरणम. भूमीवर जी दैत्य प्रवृत्ती तयार झालेली आहे तिला निष्कंटक करणं. स्वामींनी सुक्षेत्राचा किती सुंदर दृष्टांत सांगितलाय माहीत आहे? एखादा कुशल शेतकरी असतो, तो शेतकरी जमीन नांगरतो. जमीन नांगरल्यानंतर त्यातलं गवत वेचून बाजूला करतो आणि जमीन कोळवतो आणि मग पेरण्याची व्यवस्था करतो. जर म्हणाले आतमध्ये जर गवत तसंच राहिलं आणि पेरण्याचा प्रयत्न केला तर मग उगवणार नाही. पण जमिनीची मशागत झाली तर काय होईल? स्वाभाविक जमिनीची मशागत झाली की कुंभचाशी पिके, मोठं कुंभायसनं कणीच लागतं. लक्षात ठेवा, कृष्ण भगवंताचा अवतार असाच आहे. कृष्ण भगवंताच्या नावामध्ये म्हणजे कृष हा धातू आहे.
एखादा शब्द तयार होतो त्याचा मूळ एक धातू असतो. श्रीकृष्ण भगवंताचा म्हणजे अर्थच असा आहे मुळात, तो मशागत करणारा अवतार आहे. कशा कशाची मशागत करतो? मानवी मनाची मशागत करतो, जीवाची मशागत करतो, जमिनीची मशागत करतो, कुळाची मशागत करतो आणि या संपूर्ण लोकांमध्ये विचार पेरण्याचं काम करतो. कृष्ण भगवंत असा पहिला शेतकरी आहे. 13वा अध्याय तुम्ही सगळ्यांनी अभ्यासला असेल, वाचला असेल. काय नाव आहे 13व्या अध्यायाचं? भक्ती योगो नाम ना? नाही, क्षेत्रज्ञ योगो नाम. क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतीविषयक माहिती असणारा पहिला शेतकरी, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हे 3.5 हाताची शेती आपल्याला मिळालेली. प्रत्येकाने मोजून पहा घरी गेल्यानंतर. आपलं शरीर आपल्या 3.5 हाताच्याच मापाचं असतं. 1 इंच पण जास्त भरणार नाही, कमी भरणार नाही, नियमच आहे तो. 3.5 हाताची शेती आहे प्रत्येकाकडे. त्या शेतीमध्ये आपण काय पेरतो ही गोष्ट अवलंबून आहे. शेतीमध्ये जर चांगले विचार पेरता आले, चांगलं कर्म पेरता आलं तर आपण भाग्यवान आहोत. चांगलं कर्म जर पेरता आलं नाही तर आपल्याला त्याचा अर्थ मनुआ खेती करो हरि नाम की. मनुआ खेती करो हरि नाम की. पैसा न लागे, रुपया न लागे, लागे न कमड़ी फुटकी. पैसा न लागे, रुपया न लागे, लागे न कमड़ी फुटकी. बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्याम बोलो श्याम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. मनुआ खेती करो हरि नाम की. मनुआ खेती करो हरि नाम की. परमेश्वर नामाची आपल्याला शेती करता आली पाहिजे. 10 इंद्रिय आहेत, 11वं मन आहे. लक्षात ठेवा, खाली आपण रस्त्यावर उभे असतो, शेकडो गाड्या पडून जातात, डोळ्यापुढे लक्षात राहत नाही. एकच गाडी लक्षात राहते. का लक्षात राहते? कारण आपण पाहताना डोळ्याबरोबर मनाने पाहिलेली असते. प्रत्येक इंद्रियासोबत मन काम करायला लागलं ना की गोडी येते. लक्षात घ्या, जवळपास कोणीतरी सरतं, जवळ नात्यातलं, खूप आवडीचं असतं, प्रेमाचं असतं, नेहमी गोड पदार्थ आवडतो, पण त्या दिवशी गोड पदार्थ आपल्याला गोड लागत नाही. पदार्थ तोच आहे, खाणारे तेच आहेत, जिव्हा इंद्रिय तेच काम करते, पण आता पदार्थ गोड लागत नाही. कारण काय समजलं? तिथे मन उदासीन अवस्थेत गेलेलं असतं, म्हणून पदार्थ गोड लागत नाही. प्रत्येक इंद्रियासोबत मन काम करायला लागलं की ती गोष्ट लक्षात राहते. लक्षात ठेवा. म्हणून या मनाला आपल्याला प्रत्येक इंद्रियाशी जोडता आलं पाहिजे, परमेश्वरीय नामाशी जोडता आलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताचा अवताराचा पहिला हेतू 32 लक्षणाच्या टिपेमध्ये हा सांगितलेला आहे की भूभार हरणम, दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे. इतर अवतार उद्धरण कार्यासाठी आहे, पण श्रीकृष्ण भगवंताचा अवतार पहिला कशासाठी? मुख्य काय कार्य आहे? भूभार हरणम. ज्या जमिनीमध्ये जे दैत्यांच्या रूपानं गाजर गवत निर्माण झालंय ते नाश करण्यासाठी श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे. आणि म्हणून असा श्रीकृष्ण भगवंताचा अवतार फार सुंदर कथा आहे. श्रीकृष्ण भगवंताला त्या संदर्भामध्ये महादाईचा पुराण ऐकते आणि स्वामींच्याकडे येते. जी श्रीकृष्ण भगवंत द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीच्या उदरी जन्मले ते कैसे निरूपावे जी स्वामी सांगू लागतात. स्वामींचं वास्तव्य पैठणला आहे आणि स्वामी सांगतात, बाई, त्रेतायुगामध्ये एक नगर होतं, ज्या नगरामध्ये जयंत राजा आणि जयंती त्याची राणी राज्य करत होते. एक राजा आहे ज्याचं नाव जयंत आणि त्याची राणी जयंती. दोघं सुखाने राज्य करतात. पण गावामध्ये एक ब्राह्मण आहे ज्याचं नाव तपोधन आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव तपस्विनी आहे. दोघे जण संसार करतायत. ब्राह्मण अतिशय तपोनिष्ठ आहे, अतिशय तपस्वी साधक आहे. तो त्याची दैनंदिन साधना इतकी व्यस्त आहे की तो तपसाधनेशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट करत नाही. महादेवाचं, विष्णूचं तप केलं, थोडके वर्ष नाही, सहस्र वर्ष तप केलं. कशासाठी? विष्णूला प्रार्थना केली
की तुम्ही माझ्या उदरी जन्माला आले पाहिजे. 1 वर्ष उलटून गेलं, 2 वर्ष, पाहता पाहता 1000 वर्षाचा कालखंड जवळ होत आला. शेवटी विष्णू देवता प्रगट झाली. म्हणाली, इतकी मोठी तू माझी तपसाधना केली, काय कारण आहे, काय इच्छा आहे? तपोधन ब्राह्मणाने हात जोडली, त्या पत्नीने हात जोडली, दोघे जण समोर उभे राहिले. म्हणाले, 1000 वर्षाचं आम्ही तप केलं, फक्त इच्छा एवढीच आहे की तुम्ही आमच्या उदरी पुत्र म्हणून जन्माला आलं पाहिजे. दोघांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू. 1000 वर्षाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत होतं. आणि त्याच वेळेला त्यांची सेवा करणारा तो राजा जयंत आणि त्याची राणी जयंती दारामध्ये उभी होती. विष्णू प्रगट झाले होते, यांना वर दिला. म्हणाले, हरकत नाही, तुमची तपसाधना पूर्ण होत आलेली आहे. द्वापार युगामध्ये मी तुमच्या उदरी जन्म घेणार, पुत्रत्वाचा योग तुम्हाला लाभ करून देणार. त्यांच्या दररोज पदार्थाची भिक्षेची व्यवस्था राजा करायची. तो जयंत राजा होता ना, आणि ती राणी दररोज यांच्यासाठी भिक्षा घेऊन यायच्या. त्यांनी हात जोडले, योग जोडला होता त्या तपोधन आणि तपस्विनीने. लाभ कुणाला झाला? जयंत राजा आणि जयंतीला झाला. आचार्य श्री बाबांच्या भेटीचा योग जोडला होता आदरणीय शहाजाच्या बाबांनी. अण्णांच्या रूपाने ती भेट आपल्या डोळ्यासमोर झाली की नाही, आपल्यालाही तो आनंद मिळाला की नाही. याला म्हणतात पुण्यविन पुण्यफळ. आपलं पुण्य नाही, हे पूर्वजांचं पुण्य आहे. असा कोणीतरी एखादा पुण्यवान असतो की त्या पुण्याच्या आश्रयाने गावामध्ये धर्म नांदतो. लक्षात ठेवा, बऱ्याचदा प्रपंचामध्ये 3-4 भाऊ असतात, पण एखादी अशी सून असते की ती अशा काही भाग्याच्या गोष्टी घेऊन येते की ती आली की पुढे बरकत सुरुवात होते. पुण्याचा साठाच असा असतो. तो तपोधन राजा आणि तपस्विनीने विनंती केली की तुम्ही आमच्या घरी पुत्र म्हणून जन्माला यावं. विष्णूने वर दिला. म्हणाले, मी द्वापार युगामध्ये तुमच्या उदरी जन्म घेणार. सेवा करणारे जयंत राजा आणि जयंती समोर उभी राहिली. म्हणाले, तुम्ही प्रसन्न झाले, पुत्रत्वाचा योग दिला, आमच्याही वाट्याला काहीतरी पाळं आलं पाहिजे. पाळ्याची माणसं वाट पाहतात. जयंत राजाने विनंती केली. शेवटी विष्णूने वर दिला, यांच्या उदरी पुत्र म्हणून जन्म घेऊ आणि तुमच्या घरी पुत्रपणाचे 12 वर्षाचे सोहळे देऊ. वर दिला होता विष्णूने जयंत आणि जयंती राणीला. कालखंड उलटून गेला, त्रेतायुग संपलं. द्वापार युगाच्या रिगावी सोमवंशामध्ये, चंद्रवंशामध्ये श्रीकृष्ण भगवंत वसुदेव देवकीच्या उदरी जन्मले. तुम्हाला माहीत असेल, हा वसुदेव म्हणजे सुरसेनाचा पुत्र, हा पूर्वाश्रमीचा तपोधन ब्राह्मण आहे. आणि तपस्विनी म्हणजे उग्रसेनाच्या पोटी जन्माला आलेली देवकी आहे. ही पूर्वी तपस्विनी तिचं नाव होतं, ती देवकी म्हणून जन्माला आली. आणि या दोघांच्या विवाहातून पुढे श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला. कुणीतरी अशा प्रकारची तपसाधना, तुम्ही स्वतःलाही तपसा, अशी काहीतरी तपसाधना वाट्याला असल्याशिवाय आपण इथे पोहोचलो नाही. त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. कारण कर्मानुबंधीनी मनुष्य लोक आहे. वसुदेव देवकीच्या उदरी श्रीकृष्ण भगवंताचा अवतार झाला. आणि जो जयंत राजा आणि जयंती होती की नाही त्रेतायुगामधली, ती द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये नंद आणि यशोदेच्या रूपानं प्रगट झालेली होती. सेवा केल्यानंतर असा लाभ मिळतो. लक्षात ठेवा, ब्रह्मविद्याशास्त्र असं सांगतं, परमेश्वर अवतार अशा मात्या पित्याच्या उदरी जन्म घेतात ज्याने ईश्वर मार्गीचे अनेक दोष देखिले, जघन्य अपराध देखिले, पण ते पोटी सामावले. ज्याचं उदर मोठं आहे की नाही, दोष पोटी सामावण्याचा फार मोठा गुण आहे. हा लक्षात ठेवा. जीवाची प्रकृती दोषच आहे. दोष नसला तरी आपण दोष दाखवतो, नसला तरी संपूर्ण भिंत पांढरी असते, कुठेतरी एखादा काळा डाग असतो, पटकन आपलं लक्ष काळ्या डागाकडे जातं. जीवाची दृष्टी, स्वामी जीवाचं लक्षणच सांगतात, बाई जीव म्हणजे दोषदर्शी आगा, असा जीव आहे. पण हा दोषदर्शी असलेला जीव जेव्हा गुणवृद्धीला प्राप्त होतो, म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा महादाईचा विचारते तेव्हा स्वामी सुद्धा हे सांगतात, बाई तो तपोधन ब्राह्मण म्हणजे वसुदेव, ती तपस्विनी ब्राह्मणी म्हणजे पुढे देवकी म्हणून जन्माला आली उग्रसेनाच्या उदरी. आणि इकडे नंद आणि यशोदा हे जयंत राजा आणि जयंती हे त्रेतायुगातले, हे पुढे नंद आणि यशोदेच्या रूपाने जन्माला आले. पुत्र म्हणून श्रीकृष्ण भगवंत इकडे वसुदेव देवकीच्या उदरी जन्माला आले. पण पुत्रपणाचे 12 वर्षाचे सोहळे कुणाला मिळाले? नंद यशोदेला मिळाले. लक्षात ठेवा. फार सुंदर अशा अभंगामध्ये, भजनामधून ही गोष्ट साकारते. तुम्हाला माहीत आहे,
पुढे हा परिवार मोठा होत गेला. सुरसेनाचा पुत्र वसुदेव मोठा झाला आणि मग उग्रसेनाला असं वाटलं की आपल्या मुलीचा विवाह झाला पाहिजे. देवकी अतिशय सुंदर होती, सुस्वरूपी होती. देवकीचा विवाह निश्चित झाला आणि देवकीच्या विवाहासाठी तिचा जो भाऊ आहे कंस, पहा कर्म किती महत्त्वाचं आहे. भाऊ बहीण आहेत देवकी आणि कंस, लक्षात ठेवा. आता कंसाच्या पाठीमागची सुद्धा एक अशीच कथा आहे. या उग्रसेनाची जी पत्नी असते ती राजमहालामध्ये असते. उग्रसेन बाहेर विहाळीला गेलेला होता आणि त्यावेळेला दुर्मल्ल नावाचा दैत्य उग्रसेनाच्या रूपानं तिच्या राणीगृहामध्ये प्रवेश करतो आणि त्या संयोगातून कंसाचा जन्म होतो. म्हणजे कंसाची माता ही क्षत्रिय कुटुंबातली आहे, पण पिता मात्र दैत्य परिवारातला आहे. रावणाचा तुम्ही अभ्यास करा, रावणाचा संदर्भ सुद्धा असाच झालेला आहे. त्याच्यामुळे बीज चांगलं आहे, जमीन चांगली सुपीक आहे, पण बीज मात्र उत्तम नाही आहे. त्याचा दुष्परिणाम पुढे दैत्य रूपानं पाहायला मिळतो. पण योग देवकी त्याच मातीत जन्माला आली, त्याच मातेच्या पोटी जन्माला आली. विवाह निश्चित होतो आणि विवाहाच्या वेळेला आता वरात निघते. फार आनंदाचा सोहळा सुरू होतो. वरात पुढे जात असते, वाद्यवाजन सुरू असते, लोक आनंदानं बेभान होऊन नाचत असतात. मथुरेतला आनंद सोहळा संपन्न होत असतो. पण या सोहळ्यामध्येच रात्री उशिरा चाललेली वरात जेव्हा मथुरेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचते, मुख्य चौकामध्ये जेव्हा प्रवेशद्वाराजवळ येते, फटाक्यांची आताशबाजी सुरू असते. तेवढ्यामध्ये आभाळातून अशरीराने वाणी होते आणि वीज कडाडते आणि आवाज येतो, कंसा, ज्यांचा आनंदोत्सवामध्ये तू सहभागी झाला की नाही, त्याच्या उदरी जन्माला येणारा पुत्र हा तुझ्या विनाशासाठी, तुझ्या नाशासाठी कारण ठरणार आहे. आणि क्षणार्धात कंसाचा चेहरा उतरून जातो. इतका वेळ जो आनंदामध्ये, हर्षोल्लासामध्ये, आता चेहरा उतरला. हळूहळू त्याची जागा क्रोधाच्या रूपानं घेतली आणि विचार करू लागला, हिच्या पोटी जर माझा शत्रू जन्माला येणार आहे. पटकन कमरेची तलवार उपसली. झळझळ करणारं पातं चमकू लागलं, चमकणारं पातं हात उगारला. देवकीवर आता ते शस्त्र घालणार. पटकन वसुदेवानं पाय पकडले. काय योग आहे पा. एकाच क्षणामध्ये किती कालखंड बदलून गेला. किती आनंदोत्सवात तात्काळ विरझन पडलं. बऱ्याचदा असं घडतं पा. आनंदोत्सव एका बाजूला सुरू असतो आणि क्षणार्धात अशी काहीतरी बातमी येते आणि तिथे स्वाभाविक आपला चेहरा उतरून जातो. म्लान झालेला कंसाचा चेहरा, हातातली ती तलवार जेव्हा पाहिली, वसुदेवानं प्रार्थना केली. म्हणाले, अरे हिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र जर तुझा नाश करणार आहे, पुत्र जन्माला घालणं न घालणं आमच्या हातात आहे, कशाला चिंता करतो. शेवटी नाईलाज झाला. बाहेर काढलेली तलवार पुन्हा म्यानामध्ये टाकली आणि रथातून खाली उडी टाकत, दान पाय आपटत आपल्या राजगृहामध्ये निघून गेला. आणि त्याच क्षणी वसुदेव देवकीला बंदिवासाचा योग प्राप्त झाला. तुम्हाला माहिती असेल, आजही तुम्ही जर कधी मथुरेला गेलात की नाही, श्रीकृष्ण भगवंताचं जन्माचं जे ठिकाण आहे ते कारागृहामध्येच आहे. तसंच कारागृह आहे, तेच ठिकाण आहे. श्रीकृष्ण भगवंताचा जिथे अवतार झाला, मला वाटतं आपली तीर्थयात्रा गेली होती, मथुरेपर्यंत गेलो होतो का? पण गेलो होतो मथुरेपर्यंत. तर तिथे हा तुम्हाला संदर्भ पाहायला मिळाला असेल. श्रीकृष्ण भगवंतानं अशा कारागृहामध्ये अवतार धारण केला. एक एक पुत्र जन्माला येत होता. कंस एक एक पुत्र मारून टाकत होता. शेवटी 8वा पुत्र श्रीकृष्ण भगवंताच्या रूपानं जेव्हा जन्माला येणार, लक्षात घ्या, श्रीकृष्ण भगवंत विष्णूच्या रूपामध्ये प्रगटले. अन्य सर्व लोकांना, अन्य सर्व अभ्यासकांना, संतांना, ऋषीमुनींना, पुराणकर्त्यांना सुद्धा भ्रांत निर्माण झाली. विष्णूच्या रूपामध्ये श्रीकृष्ण भगवंत प्रगटले. लोक श्रीकृष्ण भगवंताला विष्णूचा अवतार समजू लागले आणि तिथे ओळखायला चूक झाली. पोलिसाचा गणवेश घालून एखादा बहुरूपी येतो, वास्तविक तो पोलीस नसतो, पण पोलिसाचा गणवेश घालून आलेला असतो. श्रीकृष्ण भगवंताला ओळखायला चुकले आणि संपूर्ण लोक आजही श्रीकृष्ण भगवंताला विष्णूचा अवतार मानतात. चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले, कारण विष्णूने वर दिला होता. परमेश्वराची प्रवृत्ती लक्षात ठेवा. परमेश्वराने प्रवृत्तीने विष्णू देवतेला बाजूला केलं आणि स्वतः प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या उदरी प्रगट झाले, पण विष्णूच्या रूपात आले. लक्षात ठेवा. म्हणून ही भ्रांती निर्माण झाली. आज संपूर्ण जी भ्रांतत्व दिसतंय ना, याचं कारण हे, ही भ्रांती जोपर्यंत फिटत नाही,
डोळ्यावरचं पटल जोपर्यंत फिटत नाही ते अज्ञानाचं आहे, अन्यथा ज्ञानाचं आहे. आज पहा तुम्ही अवतीभोवती अज्ञानानं अन्यथा ज्ञानानं संपूर्ण समाजात चुकीच्या वळणाकडे चाललाय. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, यो यो याम याम तनू भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. जो जो ज्या ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघतो की नाही तो तो त्या रूपाला प्राप्त होतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना बळेग्रामला एक टिकव नायक आहेत. त्यांची सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंवर देवता रूपानं प्रतीती होती. आणि नागदेव आचार्य म्हणतात, ब्रह्मादिका निसर्गोडी तेत तुझा सिद्धनाथ केला आहे. बळेग्रामचं स्थान केलंय आपण सोबत, मी होतो, मला आठवतं मी तुम्हाला लिहाई सांगितली होती. म्हणाले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणजे साक्षात म्हणाले सिद्धनाथ आहे. नागदेव आचार्य म्हटले, अरे जिथे ब्रह्मादिका निसर्गोडी तुझा सिद्धनाथाची हे कुठे घेऊन बसला तो? मग म्हणाले, हे तू म्हणतो का स्वामी? म्हणाले, चला स्वामींच्याकडे जाऊ. स्वामींच्याकडे सर्वज्ञांच्याकडे आल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू काही वेळा करता सांगतात, हो म्हणाले आम्ही सिद्धनाथ आहोत. स्वतःची बाही थोपटून घेतात टिकव नायक. पहा म्हणाले, तितक्या वर्ष सोबत राहिला तुला कळलं नाही स्वामी सिद्धनाथ आहेत. तो निघून गेल्यावर नागदेवाचार्य म्हणतात, जी आजपर्यंत तुम्ही सांगत होते आम्हाला चैतन्यापर परमेश्वर, आणि आता तुम्ही सिद्धनाथ कशी झालात? स्वामी म्हणतात, अरे मी थोड्या वेळा करता सिद्धनाथ झालो तर काय फरक पडला? मी जर सिद्धनाथ जर झालो नसतो तर म्हणाले हा धोत्र फाडून लुंगी परिधान करून उत्तरापंथे डोई बोडून गेला असता, म्हणजे हा यवन झाला असता, हा मुस्लिम झाला असता. भविष्यातलं अनिष्ट टळावं म्हणून प्रत्यक्ष परमेश्वर काही गोष्टीमध्ये तह करतात, लक्षात ठेवा. इथे श्रीकृष्ण भगवंत परमेश्वराचा अवतार विष्णूच्या रूपात आले आणि चतुर्भुज रूपात दर्शन दिलं, आणि म्हणून सर्व लोकांचा समज असा झाला श्रीकृष्ण भगवंत म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच आहेत. अशा प्रकारची भ्रांती निर्माण झाली. अजन्मा कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला. अजन्मा जन्मा सियाला, अजन्मा जन्मा सियाला. कारागारी अंधकारी, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला. अजन्मा जन्मा सियाला, अजन्मा जन्मा सियाला. देव दुर्लभा सती देवकी तिच्या तनूची करुणामयी. देव दुर्लभा सती देवकी तिच्या तनूची करुणामयी. अनंताले मानवलोकी, अनंताले मानवलोकी प्रसवगते उभी होता तो, प्रसवगते उभी होता तो उदरी अवतरला. अजन्मा जन्मा सियाला, अजन्मा जन्मा सियाला. तम मावळे मेघ फाटले, तम मावळे मेघ फाटले. चारच डोळे निपुण झाकले, अरूप रूपी उभे ठाकले, अरूप रूपी उभे ठाकले. देव गुंडोकी कर
परमेश्वर अवतार तो आहे, लक्षात ठेवा, जो अजन्म आहे. तुमचा आमचा जन्म होतो, परमेश्वराचा अवतार होतो. फरक हा लक्षात ठेवायचा नाही. म्हणून कितीही उत्तम कामगिरी केली तर फार तर शेवटी आपली जयंती होईल, यापेक्षा वेगळं होणार नाही. पेपरमध्ये छापून येईल, कॅलेंडरवर लिहिलं जाईल, बापूंची जयंती, महात्मा गांधी बापूंची जयंती, एवढंच होईल, याच्यापेक्षा वेगळं नाही होणार. परमेश्वराचा अवतार असतो, कारण परमेश्वर स्वाधीन आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. फार सुंदर संदर्भ आहे याच्यामध्ये. आपण पराधीन असतो, परमेश्वर स्वाधीन आहे, माणूस पराधीन आहे. जर स्वाधीन असतो की नाही आपलं, तर आपलंही उत्तम कुटुंबामध्ये, चांगल्या अंबानीसारख्या कुटुंबात माझाही जन्म झाला असता, पण नाही झाला. आपण पराधीन आहोत, जीव पराधीन आहे, परमेश्वर मात्र स्वाधीन असतो. जिथे ठरवलं तिथे अवतार घेऊ शकतो. अवतरणे याचा अर्थच असा आहे, जो वरून खाली येतो. मग वरचा खाली कधी येतो माहिती आहे तुम्हाला? वरचा कधी खाली येतो? लहान मुलगा तुमच्या समोर उभा आहे, त्याने तुमच्याकडे 2 हात केले, आपण पटकन खाली वागतो की नाही? खाली वाकून त्याला उचलून घेतो. वरचा खाली तेव्हा येतो जेव्हा तुमचं वात्सल्य त्याच्याशी निगडीत असतं. परमेश्वर सुद्धा अवतार धारण करतो. तुम्हाला बिरबलाची कथा माहिती असेल. एकदा बिरबल आणि बादशाह दोघं जण चालले होते. बादशाहने बिरबलाला विचारलं, म्हणाले, अरे तुमच्या हिंदू समाजामध्ये परमेश्वर अवतार धारण करतात असं म्हटलं जातं, आमच्याकडे परमेश्वराला अवतार नाही घ्यावा लागत. परमेश्वराचा जो सेवक आहे ना, तोच काम करतो. पैगंबर, आय एम अ मेसेंजर ऑफ गॉड, आहे की नाही? देवदूत. आमच्या देवाला यायची गरज नाही, तो त्याचा नोकर पाठवून देतो. देवाला यायची काय गरज आहे? आता बिरबलाने विचार केला ना, पटवून तर दिलंच पहिले 1 दिवस. म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला 1 दिवस पटवून देतो. 1 दिवस असं झालं, बादशाला फार एक लहान मूल होतं, त्यांनी त्या लहान मुलासारखी प्रतिकृती तयार केली आणि बादशाची राणी बिरबल, नौकानयन सुरू झालं. आता मोठा राजवाडा, त्याच्यामध्ये ते सरोवर, त्या सरोवरामधून होडीतून यांचा प्रवास सुरू झाला. आणि प्रवास सुरू असताना बिरबलाने स्वतः नाव वलवण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्याजवळ त्या राजाच्या बादशाच्या मुलासारखं दिसणारं हुबेहूब मूल होतं. त्याने ते पटकन उचललं आणि पाण्यात टाकलं. बादशाला एवढा राग आला, पटकन बादशाने स्वतः उडी मारली. बादशाला वाटलं आपला मुलगा छोटा याने पाण्यात टाकला, आणि बाहेर काढताना त्या लक्षात आलं की हे मुलगा नव्हता, ही बाहुली होती, खोटी बाहुली. आणि मग मात्र बादशाह चिडला. अरे म्हणाले, एवढे माझे चांगले कपडे पाण्यात उतरायला लावलं, हे नाटक कशासाठी केलं? म्हणाले, महाराज तुम्ही बऱ्याच दिवसापूर्वी मला प्रश्न विचारला होता, तुमच्या हिंदू समाजामध्ये परमेश्वर अवतार धारण करतात. म्हणाले, याचं हे कारण आहे, जर तुमचा मुलगा बुडताना दिसला तर तुम्ही उडी मारली की नाही? तुम्ही सांगायला पाहिजे होतं. तुमचे 4-5 नोकर होते, त्यांना सांगायला पाहिजे तर उडी मार. तुम्ही का उडी मारली ना? म्हणाले, अरे माझं प्रेम आहे ना माझ्या मुलावर. म्हणे, हेच कारण आहे आमचं. आमचा परमेश्वर अवतार घेतो कारण जीव दुःखामध्ये व्याकुळ झालेला असतो, लक्षात ठेवा. म्हणून, आणि आपण म्हणतो ना, काल आपण श्लोकही म्हटला, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. याचं कारणच याच्याशी निगडीत आहे. परमेश्वर माता आणि पिता आहे. मग जो माता आणि पिता, त्याचा जीव जर असेल, पुत्रवत आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण संतांची प्रार्थना करतो, अधिकरणांना म्हणतो, तुम्ही ईश्वरीचे पुत्र आहात. ईश्वरीचं सूत्र हे ईश्वरीचं पुत्र आहे, म्हणून सूत्रपाठाचं पठन करतो. बाबांच्या पायावर डोकं टेकून दंडवत करतो, बाबा 1 घास तरी घ्या. आम्ही आज सकाळी आदरणीय शहादाची बाबांचं पूजन करायला गेलो. वार्धक्याची अवस्था, फार सुंदर अवसर दिला बाबांनी. आणि पूजन करताना गोड पदार्थ, त्या आमच्या एक माता होत्या निझरच्या, काशीनाथ पाटील परिवारातल्या, त्यांनी त्यातला 1 घास, आजी दीक्षित होत्या त्या, त्यांनी बाबांच्या मुखात घातला. बाबा म्हटले, अरे नंतर घेतो. नाही, मग त्यातलाच 1 घास बाबांनी आम्हाला भरवला, आमची सर्व संत मंडळींना सगळ्यांना दिला, जी मंडळी तिथे उपस्थित होती सगळ्यांना. म्हटलं, किती वात्सल्य आहे, किती निर्व्याज प्रेम आहे. लक्षात ठेवा, याचं कारण याच्याशी निगडीत आहे. जेव्हा परमेश्वर ईश्वर परायणाला सुद्धा तेवढंच आत्मत्व असतं, लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना, बाबा तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी विनंती करा, याच्या पाठीमागं हेच कारण आहे. इथे निरूपण व्हावं, पुन्हा पुन्हा काहीतरी उपक्रम व्हावे. बऱ्याचदा मी तर उलट कधी कधी कंटाळतो, आणि अण्णांनाच आम्ही म्हणतो, अण्णा, आमचे महंत बाबा नेहमी त्यांनाच म्हणतात,
अण्णा तुम्हाला काही काम नाही, उठले सुटलं काहीतरी कार्यक्रम काही ना काहीतरी तुम्हाला चालावं असं वाटत राहतं. आणि मग ते मला फोन करून सांग, बापू तुम्ही तरी सांगा अण्णांना. दर 4 दिवस झाले की अण्णा काहीतरी कार्यक्रमाचं वेगळं काढतात, आज इकडं जाऊ उद्या तिकडं जाऊ. आम्ही एकदा अण्णांना विचारलं, मग मला आठवलं मी मागे तुम्हाला म्हणालो कवना कवणी व्यसन कवना कवणी व्यसन. आमच्या अण्णांना सतत काही ना काही धार्मिक कार्यक्रम करायचं व्यसनच. ते तिथे जाणार, तिथे देवपूजा मांडणार, सगळ्यांना बोलवणार, पुन्हा पुन्हा धूप दाखवणार, बाकी सगळे विधी. ते म्हणणार पंचावतार तुम्ही तुमचं ते सांगणार, बापू तुम्ही निरूपण चालू ठेवा, मी माझं धूप दाखवायचं काम चालू ठेवतो. स्वतः विधीमध्ये रमतात. मठामध्ये तेच करतात, नाही असं नाही, पण बाहेर करण्याचं कारण त्यानिमित्तानं या सगळ्यांना एकत्रित करता यावं. कुठेतरी त्यांना दर्शन घडेल, कुणाला तरी वेद निर्माण होईल, एखाद्याच्या शब्दाने एखाद्याच्या दर्शनाने असा योग निष्पन्न होईल. कधी कार्यक्रम आयोजित करताना मलाही असं वाटलं नव्हतं की इतके ज्येष्ठ अधिकाऱ्यांना येतील ज्यांच्या भेटीचा आपल्याला लाभ मिळेल, भेटीचा पाड मिळेल. किती महत्त्वाचा योग घडला. आणि हे सगळ्यात वात्सल्याचं फार मोठं कारण. आणि आदरणीय मराठे बाबांनी तरी का आलं पाहिजे, पण ही माणसं काय ऐकतात एकमेकाचं. याला खरं तर परमप्रीती म्हणतात. कर्मराटीमध्ये प्रीती असते, पण वैशिष्ट्य असं की या प्रीतीला परतीचा प्रवासही असतो. कालपर्यंत गोड वाटतं आणि एखादी चूक दिसले ना माणूस बाजूला होतो. भृतुहरीचं वैराग्य तुम्हाला माहीत आहे, किती प्रेम आहे, किती वात्सल्य आहे. इतकं वात्सल्य जीवापाड प्रेम करणारा भृतुहरी राजा तुम्हाला माहीत आहे, कथा फार सुंदर कथा आहे. पण तो भृतुहरी पत्नीवर म्हणजे तो निरतिशय प्रेम करायचा, प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी. एक ऋषी प्रसन्न झाले, त्याने एक फळ दिलं, सांगितलं राजा हे फळ खा, अमर होऊन जातील. राजाला फार आनंद वाटला, निरोप घेतला आणि राजमहालामध्ये गेल्यावर विचार करायला लागला, इतकी सुंदर सुस्वरूपी पत्नी आहे, तिला हे फळ देऊ. मी जर तरुण राहिलो, मी चिर तरुण झालो, पत्नी म्हातारी झाली तर बरं नाही वाटणार. तिला सांगितलं हे फळ आहे, मी तुझ्यासाठी आणलं. फार आनंद झाला तिला. मला तुम्हाला वैराग्य सांगायचं आहे. पा श्रीकृष्ण भगवंत भोगामध्ये दिसतात, पण तरी सुद्धा श्रीकृष्ण भगवंत 16 सहस्र भोगुणी नारी निर्विकार ब्रह्मचारी श्रीकृष्ण भगवंत असेल, अवतीभोवती सगळ्यांमध्ये रमताना दिसतात. भृतुहरीने फळ पत्नीला दिलं, पत्नीने सांगितलं. म्हणजे आदरणीय बाबा शहादेचे बाबा फार सुंदर कथा सांगतात. ती खरं तरी कथा ऐकायची तर त्यांच्याकडून कधी तुम्ही ऐकत जा, पोथीमध्ये पण सांगायची. ते आम्हाला म्हणाले, राजा तू माझ्याकडे बघायचं, फळ मी एकट्यानं खायचं बरोबर नाही, मी माझ्या राजमहालात जाते. फळ दिलं, राणी महालात गेली, तिथे फळाकडे पाहून विचार करू लागले, हे फळ मी खाल्लं तर मी तरुण राहील. दुर्दैव असं तिची जवळीक, तिचं स्नेह प्रधानाशी होतं आणि तिला असं वाटलं की हे फळ त्याला दिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्या फळाचा प्रवास प्रधानाच्या दिशेनं सुरुवात होतो. राणी म्हणते हे फळ तू खाल्लं पाहिजे. प्रधान विचार करायला लागतो, मी खायचं तू पाहायचं हे बरोबर नाही, मी माझ्या घरी जाऊन राजवाड्यामध्ये गेल्यानंतर खातो. दुर्दैवानं ते फळ प्रधानाकडून गावातल्या एका सामान्य गणिकेकडे जातं आणि ती गणिका, जिला सामान्य स्त्री असा चरित्रात शब्द येतो, ती त्या फळाकडे पाहते आणि ते फळाकडे पाहून तिला आत्मज्ञान होतं. ती विचार करू लागते, हे फळ खाऊन मी तरुण राहणार आणि आयुष्यभर उपभोगच घेत राहणार, करणार तरी दुसरं काय. शेवटी ती विचार करते आणि ते फळ म्हणाले, मी खाण्यापेक्षा या देशाच्या राजाने खाल्लं पाहिजे, कारण राजाने जर खाल्लं तर तो संपूर्ण प्रजेचं संगोपन करेल. किती वास्तव्य भीषण आहे पहा. ते फळ पुन्हा तिसऱ्या दिवशी फिरून राजाच्या दरबारामध्ये येतं. फळ झाकलेलं असतं, राजाच्या भेटीचा निरोप असतो. राजा त्या आसनावर विराजित आहे, फळ समोर येतं, वस्त्र बाजूला होतं आणि आता फळ पाहिल्यानंतर राजाचे डोळे मोठे होतात. राजा आश्चर्यचकित होतो आणि राजा विचारतो, अरे हे फळ तुझ्याकडे कसं आलं. म्हणाले, अभय द्याल तर सांगते. म्हणाले, दिलं अभय, सांगा. अभय दिल्या जाताना अभयामध्ये ती सांगते की मला हे फळ प्रधानाने दिलं. दुसऱ्या क्षणाला प्रधान हात जोडतो, थरथर कापतो. म्हणाले, महाराज नाईलाज झाला, हे फळ तुमच्या पत्नीने दिलं. आणि त्याच क्षणी भृतुहरीच्या मनामध्ये वैराग्य जन्माला आलं. फळ हातामध्ये घेतलं आणि विचार करू लागला, हे फळ सौंदर्य किती नाशिवंत आहे. हातात घेतलेलं फळ त्याने तितक्याच रागाने त्वेषाने जमिनीवर फेकलं. त्या फळाचे शतशः तुकडे तुकडे झाले, फळ विखुरल्या गेला आणि त्याच क्षणी त्या भृतुहरीनं संपूर्ण साम्राज्याचा त्याग केला आणि तो अरण्याच्या दिशेनं निघाला, विरक्त झाला. आणि त्याची स्तुती स्वामी करतात, बाई वैराग्य जैसे भृतुहरीचे. एकच तर क्षण आहे, मोहाच्या क्षणानं माणूस प्रपंचामध्ये पडतो, पण एकाच क्षणाने विरक्तता येते आणि मग सर्व म्हणजे नश्वर वाटू लागतं.
श्रीकृष्ण भगवंताला आपण जेव्हा विविध पैलूमध्ये शोधतो ना, सर्व स्त्रियांमध्ये दिसताना तो दिसतो, पण आहे मात्र तो अविक्रियू असलेला श्रीकृष्ण भगवंत, ज्याच्या दर्शनाने मन तृप्त होऊन जातं, मन आनंदित होऊन जातं. त्याचं चालणं, त्याचं बोलणं. लक्षात ठेवा, धर्मवार्तेमध्ये पवित्रता आहे. अंतःकरणामध्ये जसं चंदनाच्या दृष्टांतामध्ये की चंदनाच्या ठाई 2 गुणधर्म आहेत. कोणते? सुगंधता आणि, बरोबर आहे काय बोलायचं ना, सुशीतळता आहे की नाही, सुगंध आणि सुशीतळता. तसेच हे 2 गुणधर्म ईश्वर अवताराच्या ठिकाणी, ईश्वर परायणाच्या ठिकाणी सुद्धा हे 2 गुणधर्म आहे, ज्यांच्या भेटीनं सुगंधता येते, विचाराची सुगंधता येते, सुशीतळता जाणवते. मला माहित आहे, कितीतरी संदर्भ मी तुम्हाला सांगेल. आदंडीनाथाचा संदर्भ चरित्रात येतो. आदंडीनाथ अनाहूतपणे ज्या मळ्यामध्ये पोहोचतात, वेरूळला, मळ्यामध्ये असंख्य वेली बहरतात. राजा विचार करायला लागतो, एवढ्या वेली, उन्हाळ्याचे दिवस, पाणी नाही कुठल्या विहिरीला, पण एवढं पाणी कुठे आलं, फळं फुलं कशी सुरू झाले. म्हणाले तिथे असे आदंडीनाथ संत आलेले, संतांचा सहवास, ज्या श्लोकाचा उल्लेख आदरणीय विवेक शास्त्रींनी केला होता. यस्मिन देशे वसे ज्ञानी योगी स्वाध्यात्म चेतस तन मंडळम पवित्रंच प्रयाती निमिषा ध्रुवम. ते मंडळ पवित्र होऊन जातं. मला असं वाटतं परमेश्वर जसा अशा प्रकारे सुगंध देणारा, सुशीतळता देणारा आहे, ईश्वर परायण तसेच आहेत, अधिकरण तसेच आहेत. धर्मवार्ता सुद्धा बोलताना ते म्हणाले, बापू बोलतात गोड, चालतात गोड, असं काही नाही आहे. जे धर्मवार्ता आहे ती तुम्हाला गोड वाटते, कारण अंतःकरणामध्ये परमेश्वराचं नाम आहे म्हणून गोड वाटतं. म्हणून श्रीकृष्ण भगवंताला समजून घेताना त्या अर्थानं समजून घेऊयात. आज फक्त श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला, अजून श्रीकृष्ण भगवंताला मथुरेतून गोकुळामध्ये यायचं आहे. खरं म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या, तुम्हाला माहीत आहे, श्रीकृष्ण भगवंताने सहस्र वर्ष राज्य केलेलं आहे. आता 1000 वर्षाचा श्रीकृष्ण भगवंताचा प्रवास 3 दिवसामध्ये आपण फक्त जन्मापर्यंत, अवतरणापर्यंत पोहोचलो. पुढं पोहोचायला आता दरवर्षी आपण हळूहळू पोहोचत जाऊ, योग येईल तसा. फक्त आता पुढे साध्या प्रवचनातून पोहोचू, कारण साधं प्रवचन फार सोपं असतं. ते संगीत प्रवचन म्हटलं नाही, पंचावतारासारखं असतं. कारण साधी पंगत करणं एकदम सोपं काम आहे. गेले आपले स्वयंपाक केला, बाबांना गंधक्षता, संकल्प, दंडोत, बाबा ही भिक्षा घ्या, सुरू करा. तर पंचावतार म्हटलं किती त्रास आहे तुम्हाला माहिती आहे. आता आहे की ना, आता हे सगळं जुळून घ्यायचं, इतक्या लांबून हे माणसं बोलवायची, ही सगळी व्यवस्था. लाईट गेली तरी मग मोकळं प्रवचन असेल तरी काम चालतं. आता लाईट नसते तर संगीत प्रवचनाचं फार अवघड झालं असतं. सगळा योग चांगला आहे. हो हो. तर या निमित्तानं आपण हा निरूपणाचा जो सोहळा आहे, श्रीकृष्ण लीळामृत, श्रीकृष्ण भगवंताचा आज अवतार झाला. गोकुळामध्ये वेगवेगळ्या लीळा. मी तुम्हाला पूर्ववृत्त सांगितलं, हे पण लक्षात ठेवायचं. तुम्हाला तपोधन ब्राह्मण समजला पाहिजे, तपस्विनी त्याची ब्राह्मणी समजली पाहिजे, त्यासोबतच जयंत राजा लक्षात राहिला पाहिजे, जयंती लक्षात राहिली पाहिजे, यासाठी की त्यांनी अनेकांचे दोष उदरी सामावले, तो गुण मला स्वीकारता आला पाहिजे. माझ्या डोळ्याला कुणाचे दोष दिसता कामा नये. मी कुणासाठी दोषदर्शिया होणार नाही. उलट एखाद्याचा दोष दिसला तरी तो मी दोष गुणी कुस्करावा. आपल्या भाष्यामध्ये असा संदर्भ आहे की नाही. सदन अन्न, चांगलं अन्न आलं, एक शिळं अन्न आलं, मग आपण काय करतो, ताजा आणि शिळं एकत्रित करून कालून खातो की नाही, बरोबर आहे की नाही. तसं दोष जो प्राप्त झाला तो गुणामध्ये कुस्करावा. माझ्यासारखा माणूस सकाळी 8 वाजेपर्यंत मला झोपलेला दिसला. मंदिरात मी एक दिवस आलो, सकाळी 8 वाजेपर्यंत उठलेलोच नव्हतो, बिछाण्यावरच. तसं कोणीतरी विचारलं झोपले कोण, म्हणाले बापू आलेत. अरे 8 वाजले, आम्हाला सांगतात पश्चात प्रहरी उठीजे, आणि 8 वाजले. आता त्यांना माहितीच नव्हतं की मी रात्रभर प्रवास करून आलोय. मग आदरणीय अण्णांनी सांगितलं, म्हणाले असं आहे. मी तुम्हाला उदाहरण यासाठी दिलं की प्रत्येकाकडे पाहताना दोषाकडे मला गुणरूपतेनं पाहता आलं पाहिजे. लक्षात ठेवा. ते उशिरा उठलेत, हरकत नाही, रात्री व्यापार केला असेल, थकून आले असतील, यांनी सेवा केली असेल. प्रत्येकाकडे गुणात्मक दृष्टीने आपण जेव्हा पाहतो ना, तेव्हा आपल्या ऊर्ध्वमुक्तेला सुरुवात होते. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण लीळामृत अभ्यासताना मला हे घेऊन जायचं आहे, मला गुणरूप व्हायचं आहे, माझी दृष्टी गुणरूप करायची, मला स्वतःला तयार करायचं आहे, अशा गुणरूप दृष्टिकोनातून तयार करायचं आहे. म्हणून आजचा योग आहे. आज फार छान समाधान वाटलं. हळूहळू आपला प्रवास शहाद्याच्या दिशेनं होतो आहे. आमचा आदरणीय विवेक शास्त्री म्हटले, काल आपण विद्याविहारला, परवा दिवशी विद्याविहारला होतो, काल जुन्या गावात आलो, आज नव्या गावात आलो. म्हटलं कार्यक्रमाचा समारोप आपल्याला शहाद्याच्या बसस्टँडवर घेऊन जाईल.
आपण काय चिंतन करतो याचं काही मूल्य नाही, परमेश्वराला काय वाटतं ही गोष्ट महत्त्वाची. आणि म्हणून त्याचा आनंद व्यक्त करूयात. काल बसायला खुर्ची होती पण पायाखाली पाणी होतं. आज बसलो तर डोक्यावर पंखा आहे, छत्र आहे. किती समाधान आहे मला सांगा ना. परमेश्वराने किती व्यवस्था केली. तेवढं आपण भाग्यवान आहोत. अशी योग प्राप्त झाला. योग असा आहे, आज ईश्वर परायण असलेले आदरणीय आमचे कनिष्ठ विद्यागुरुबंधू. असं असतं, लहान भाऊ हा लहान असतो, पण लहानामध्ये पण असा काही गोडवा असतो की तो अनेक प्रसंगामध्ये मोठ्या भावापेक्षा मोठा होऊन जातो. शास्त्राच्या बाबतीत उत्तम अधिकार असलेले आमचे आदरणीय विवेक शास्त्री यांचा आज देहाचा वाढदिवस आहे. लक्षात ठेवायचा, देहाचा वाढदिवस आहे. टाळ्यांच्या गजरात तो आनंद व्यक्त करूयात. प्रत्येकाकडे पाहताना त्यांचा गुण मला आत्मसात करता आला पाहिजे. त्यांच्याकडे असलेलं शास्त्राचा योग, त्यांच्याकडे असलेला विवेकाचा गुण मला स्वतःमध्ये उतरवता आला पाहिजे. आणि म्हणून अशा